मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, संत भगवान बाबा, सच्चिदानंद साईराम हॅलो द्या माझा आवाज थोडासा मोकळा करता आला रे. मोकळा असं रिटर्नच येत नाही. थोडासा आता थोडंसं कर व्यवस्थित. हॅलो बेस थोडं कमी करून ट्रबल वाढवला तर. हॅलो ह आता मॉनिटरचा ते बघा थोडस. देवा माझे मन लागो तुझे चरणी, विको थोडा कमी. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडूने दे. नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची ब्रह्म नको देवा. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धिने. नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची ब्रह्म नको देवा. आणिक मागणे नाही नाही देवा, आणिक मागणे नाही नाही देवा. एका जनार्दनी सेवा दृढ देई. नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची ब्रह्म नको देवा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. काय माझी वाणी मानेल संतांशी, रंजवू चित्तासे आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे, प्रेम काही कळा. मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, या वार करी संतांच्या. जये गावी केला वास, त्याशी नसावे उदास. विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पडूने दे. नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची ब्रह्म नको देवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे विको कमी कर निरूपणाकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुरते वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ संत पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा अगदी सोपा सर्वांच्या पाठांतरातला परिचयाचा नाथ महाराजांच्या गाथेमध्ये अनेक प्रकरणे, त्यामध्ये ज्ञानपर, भक्तिपर, अद्वैतपर, नामपर, संतपर आणि या सगळ्या प्रकरणामध्ये एक मागणीपर नावाचं प्रकरण आणि त्या मागणीपर नावाच्या प्रकरणातला चार चरणाचा अभंग कीर्तन सेवेकरता म्हणजे निरूपणाकरता निवडलेला आहे. नाथ महाराज या अभंगाच्या माध्यमातून
भगवान परमात्म्याच्या समोर दान मागतात. विठ्ठल विठ्ठल अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अगाध कृपेद्वारा मुक्त कैवल्याचे जुनिधी ज्ञानी यांचे राजे, साधकांचे मायबाप, योग्यांची माऊली, अनाथाची माय, विश्वमाऊली ज्ञानोबाराई, अखिल विश्वाच्या परमार्थुद्रामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी, गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून या शहरातून उपस्थित असणारे कीर्तनकार, प्रवचनकार, श्रीमद भागवत कथाकार, आचार्य, प्राचार्य, चित्रकार, पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग, या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पवित्र अशा या सारा वृंदावन नावाच्या कॉलनीमध्ये सच्चिदानंद साईबाबांच्या या पवित्र प्रांगणामध्ये गेल्या अनेक वर्षापासून समापन्न होत असणारा हा भक्ती महोत्सव, किती वर्षापासून? 8 वर्षापासून सुरू असणारा हा भक्ती महोत्सव, भक्ती ज्ञानयज्ञ सोहळा. आणि या भक्ती महोत्सवातील 8व्या वर्षातील 7व्या दिवसाच्या कीर्तनाची सेवा ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं, भजनी मंडळीच्या वतीनं, सप्ताह संयोजक कमिटीच्या वतीनं माझ्या वाट्याला आलेली आहे. आता एकाचं नाव घेतलं तर एकाचं राहून जाईल, पुन्हा लोक म्हणतील शेलकेचेच घ्यालेत, बरोबर आहे का नाही? त्याच्यापेक्षा सर्वांच्या कमिटीच्या वतीनं ही सेवा माझ्या वाट्याला आली. सप्ताहाचं वर्ष 8वं आहे आणि त्यातली त्यात माझा योग चांगला की 5-6 वर्षानं सेवेचा योग मात्र कायम आहे. विठ्ठल सर्वच मंडळी आवर्जून या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये अग्रेसर आहेत. सारखं निमंत्रण आमच्या आवड साहेबांनी सारखी या कार्यक्रमाची आठवण करून द्यावी. तसं कार्यक्रमाची तारीख देण्यासाठी सर्वच ही मंडळी इच्छुक आहेत आणि सगळ्यांनीच ही सेवा माझ्यापर्यंत सोपवलेली आहे. माणसं थोडे जरी असले तर कीर्तन लक्ष देऊ नाही का? आपलं तसलं नसतंय, मी थोड्या वेळात थोड्याच कीर्तन तसलं नसतंय. कमी माणसात चांगलं कीर्तन करायचं, बरोबर आहे का नाही? आणि मार्गदर्शन चांगलं लाभलंय. हरिभक्तीपरायण अरुण महाराज डोळस यांचं पवित्र असं मार्गदर्शन आपल्या या सप्ताहाला आहे. आणि त्यातली त्यात योगायोगानं गुणीजन मंडळी बी त्याच तोला मोलायचे महाराज, बरोबर आहे का नाही? गुणीजन मंडळी बी आता चाल ज्यांनी गायली, हरिभक्तीपरायण रामदास महाराज, हरिभक्तीपरायण दत्ता महाराज, हरिभक्तीपरायण आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय प्रातस्मरण म्हणतो ना, पदव्या लावतो हो ना थोडा. हरिभक्तीपरायण संगीत विशारद कृष्णा महाराज, हरिभक्तीपरायण डोळस बाबा, हरिभक्तीपरायण प्रल्हाद महाराज वाघ आणि हरिभक्तीपरायण, आता हरिभक्तीपरायण म्हणू आपण, बरोबर की नाही? कदम साहेब, आपण विनेकरी, दोन्ही चोपदार आमचे रेग्युलर सर्व ओळखीचे. हार्मोनियमची साथही सुंदर आहे. दोन्ही मृदंगवादक इकडून हरिभक्तीपरायण सोनवणे महाराज, मस्त जोड जमली, बरोबर आहे का नाही? सोनवणे महाराज इकडून हरिभक्तीपरायण आमचे परम मित्र अभंग महाराज आणि आपण सगळेजण आवर्जून या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहात. सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये ही सेवा बाबांच्या चरणी समर्पित करण्याचा भाव या ठिकाणी आहे. माणसं थोडे जरी असले तरी कीर्तन लक्ष देऊन ऐका. कीर्तन कमी माणसं असल्यावर कमी करायचं असं अजिबात नाही. मी महिलांना पहिला प्रश्न विचारतो, मला उत्तर द्या. माझ्याशी बोलत चालायचं, हां बोलत चालायचं. मला उत्तर द्या, मला सांगा, कमी माणसं असल्यावर स्वयंपाक चांगला होतो का जास्त माणसं असल्यावर स्वयंपाक चांगला होतो? प्लीज उत्तर द्या. का तिकडे येऊ मी? सांगा आपलं, बोला. कमी माणसं असल्यावर स्वयंपाक चांगला होतो का जास्त माणसं असल्यावर स्वयंपाक चांगला होतो? कमी. नवरान बायको तुम्ही दोघंच असात, हां मग माझी आहे ती, बरोबर आहे. वत तेल आणि सप्त्यातली पंगत असा वत पाणी, बरोबर आहे. माणसं कमी असले की भाजीत मोजकं सामान टाकता येतं. लक्ष द्या. आणि माणसं शेंगदाणे चांगले टाकता येतात, बरोबर आहे का नाही? तेल टाकता येतं, मोजकं टाकता येतं आणि चांगली करता येते, बरोबर. माणसं बैठक रूम मध्ये वाढले की किचन मध्ये पाणी वाढतं, बरोबर आहे. त्याच्यात काय लाजायचं, बरोबर आहे. किचन मध्ये पाणी वाढतं. तसं कीर्तनाला माणसं कमी असले ना की कीर्तनकार शुद्ध चांगलं कीर्तन करतो. माणसं वाढले की कीर्तनकार बी पाणी टाकीतो. विठ्ठल परिहारामध्ये जास्त वेळ न घालवता आपण आपल्या अभंगाचं चिंतन करूया. आल्या सगळ्या आमच्या मंडळींनी सांगितले, महाराज वेळेचं बंधनच नाही म्हणले. काही 10 वाजता संपील तरी जमते म्हणले, वेळेचं बंधनच नाही. ऐका इकडे लक्ष द्या. Krishna
पुढे सरकून बसा पुढे या पुरुष मंडळ म्हणजे महिलांना पुढे संख्या जास्त असते त्यांची या इकडे या की जवळ या की जरा जेवायला शेजारी कीर्तनाला बघा कुठे रूप पाहतानो चंदू रूप पाहतानो रूप पाहतानो सर्व
माझे मन लागो तुझे चरण देवा माझे मन लागो तुझे चरण देवा माझे मन लागो तुझे संसार व्यसनी पडोने दे संसार व्यसनी पडोने दे संसार व्यसनी पडोने दे देवा माझे मन लागो तुझे चरण माझे मन लागो तुझे देवा माझे मन लागो तुझे माझे मन लागो तुझे संसार व्यसनी पडोने संसार व्यसनी पडोने दे संसार व्यसनी पडोने दे नामस्मरण घडो संत समागम घडो संत नामस्मरण घडो संत समागम घडो संत समागम वाऊगाची ब्रह्मण को देवा वाऊगाचे ब्रह्मण को देवा वाऊगाचे ब्रह्मण को देवा आई तीर्थ यात्रा मुखी रामना तीर्थ यात्रा मुखी रामना आई तीर्थ यात्रा मुखी रामना तीर्थ यात्रा मुखी रामना माझा नेम सुखीने माझा नेम सिद्धीने माझा नेम सिद्धीने नामस्मरण घडो संत समागम नामस्मरण घडो संत समागम नामस्मरण घडो संत समागम नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची ब्रह्मण को देवा वाऊगाचे ब्रह्मण को देवा वाऊगाचे ब्रह्मण को देवा अनिक मागणे नाही नाही देवा मागणे नाही नाही देवा मागणे नाही नाही मागणे नाही नाही देवा राजा सेवा तुडले राजनागरी सेवा रुळे राजनागरी सेवा रुळे नामस्मरण घडो संत समागम नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची ब्रह्मांड को देवा वाऊगाची ब्रह्मण को देवा वाऊगाची ब्रह्मण को देवा कुमार कुमारी कुमार कुमार कुमारी जय कुमार कुमारी कुमार रामदास महाराज दत्तात्रय महाराज अभंग महाराज वाजा पकड वाज 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 कोण वाजित महाराज वाजव ना बोला बोला भजन करा टाळी वाजवा विठ्ठल 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 विठ्ठल
तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, संत भगवान बाबा, सच्चिदानंद साईनाथ हॅलो द्या माझा आवाज थोडासा मोकळा करत आला रे, मोकळा असं रिटर्नच येत नाही थोडासा, आता थोडंसं कर व्यवस्थित. हॅलो बेस थोडा कमी करून ट्रबल वाढवला त्याचा. हॅलो ह आता मॉनिटरचा ते बघा थोडंसं. देवा माझे मन लागो तुझे चरणी, विको थोडा कमी. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडूने दे. नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची ब्रह्म नको देवा. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धिने. नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची ब्रह्म नको देवा. आणिक मागणे नाही नाही देवा, आणिक मागणे नाही नाही देवा. एका जनार्दनी सेवा दृढ देई. नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची ब्रह्म नको देवा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संताची या, चरण कंदरिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास, बाबाजी सद्गुरुदास. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. काय माझी वाणी मानेल संतांशी, रंजवू चित्तासे आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे, प्रेम काही कळा. मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या. जये गावी केला वास, त्याशी नसावे उदास. विठ्ठल विठ्ठल कुंडलिक वरदा, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पडूने दे. नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची ब्रह्म नको देवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूप विको कमी कर, निरूपणाकरता निवडलेला अभंग. महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुरते, वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ संत पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा अगदी सोपा सर्वांच्या पाठांतरातला परिचयाचा. नाथ महाराजांच्या गाथेमध्ये अनेक प्रकरण आहेत, त्यामध्ये ज्ञानपर, भक्तिपर, अद्वैतपर, नामपर, संतपर आणि या सगळ्या प्रकरणामध्ये एक मागणीपर नावाचं प्रकरण आणि त्या मागणीपर नावाच्या प्रकरणातला चार चरणाचा अभंग कीर्तन सेवेकरता म्हणजे निरूपणाकरता निवडलेला आहे. नाथ महाराज या अभंगाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याच्या समोर दान मागतात. विठ्ठल विठ्ठल अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अगाध कृपेद्वारा मुक्त कैवल्याचे निधी ज्ञानी यांचे राजे, साधकांचे मायबाप, योग्यांची माऊली, अनाथाची माय, विश्वमाऊली ज्ञानोबाराई, अखिल विश्वाच्या परमार्थुद्रामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, परिसरातून गावातून या शहरातून उपस्थित असणारे कीर्तनकार, प्रवचनकार, श्रीमद भागवत कथाकार, आचार्य, प्राचार्य, चित्रकार, पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पवित्र अशा या सारा वृंदावन नावाच्या कॉलनीमध्ये
सच्चिदानंद साईबाबांच्या या पवित्र प्रांगणामध्ये गेल्या अनेक वर्षापासून समापन्न होत असणारा हा भक्ती महोत्सव, किती वर्षापासून? 8 वर्षापासून सुरू असणारा हा भक्ती महोत्सव, भक्ती ज्ञानयज्ञ सोहळा. आणि या भक्ती महोत्सवातील 8व्या वर्षातील 7व्या दिवसाच्या कीर्तनाची सेवा ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं, भजनी मंडळीच्या वतीनं, सप्ताह संयोजक कमिटीच्या वतीनं माझ्या वाट्याला आलेली आहे. आता एकाचं नाव घेतलं तर एकाचं राहून जाईल, पुन्हा लोक म्हणतील शेलकेचेच घ्यालेत, बरोबर आहे का नाही? त्याच्यापेक्षा सर्वांच्या कमिटीच्या वतीनं ही सेवा माझ्या वाट्याला आली. सप्ताहाचं वर्ष 8वं आहे आणि त्यातली त्यात माझा योग चांगला की 5-6 वर्षानं सेवेचा योग मात्र कायम आहे. विठ्ठल सर्वच मंडळी आवर्जून या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये अग्रेसर आहेत. सारखं निमंत्रण आमच्या आवड साहेबांनी सारखी या कार्यक्रमाची आठवण करून द्यावी. तसं कार्यक्रमाची तारीख देण्यासाठी सर्वच ही मंडळी इच्छुक आहेत आणि सगळ्यांनीच ही सेवा माझ्यापर्यंत सोपवलेली आहे. माणसं थोडे जरी असले तर कीर्तन लक्ष देऊ नये का? आपलं तसलं नसतंय, मी थोड्या वेळात थोडंच कीर्तन तसलं नसतंय. कमी माणसात चांगलं कीर्तन करायचं, बरोबर आहे का नाही? आणि मार्गदर्शन चांगलं लाभलंय. हरिभक्तीपरायण अरुण महाराज डोळस यांचं पवित्र असं मार्गदर्शन आपल्या सप्ताहाला आहे. आणि त्यातली त्यात योगायोगानं गुणीजन मंडळी बी त्या स्टॉला मोलायचे महाराज, बरोबर आहे का नाही? गुणीजन मंडळी बी आता चाल ज्यांनी गायली, हरिभक्तीपरायण रामदास महाराज, हरिभक्तीपरायण दत्ता महाराज, हरिभक्तीपरायण आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय प्रातस्मरण म्हणतो ना, पदव्या लावतो, हो ना सर. हरिभक्तीपरायण संगीत विशारद कृष्णा महाराज, हरिभक्तीपरायण डोळस बाबा, हरिभक्तीपरायण प्रल्हाद महाराज वाघ आणि हरिभक्तीपरायण, आता हरिभक्तीपरायण म्हणू आपण, बरोबर की नाही? कदम साहेब, आपण विनेकरी, दोन्ही चोपदार्थ आमचे रेग्युलर सर्व ओळखीचे. हार्मोनियमची साथही सुंदर आहे. दोन्ही मृदंगवादक इकडून हरिभक्तीपरायण सोनवणे महाराज, मस्त जोड जमली, बरोबर आहे का नाही? सोनवणे महाराज इकडून हरिभक्तीपरायण आमचे परम मित्र अभंग महाराज आणि आपण सगळेजण आवर्जून या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहात. सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये ही सेवा बाबांच्या चरणी समर्पित करण्याचा भाव या ठिकाणी आहे. माणसं थोडे जरी असले तरी कीर्तन लक्ष देऊन ऐका. कीर्तन कमी माणसं असल्यावर कमी करायचं असं अजिबात नाही. मी महिलांना पहिला प्रश्न विचारतो, मला उत्तर द्या. माझ्याशी बोलत चालायचं, बोलत चालायचं. मला उत्तर द्या, मला सांगा, कमी माणसं असल्यावर स्वयंपाक चांगला होतो का जास्त माणसं असल्यावर स्वयंपाक चांगला होतो? प्लीज उत्तर द्या. का तिकडे येऊ मी? सांगा आपलं, बोला. कमी माणसं असल्यावर स्वयंपाक चांगला होतो का जास्त माणसं असल्यावर स्वयंपाक चांगला होतो? कमी. नवरान बायको तुम्ही दोघंच असात, मग माझ्या येते, बरोबर आहे? वत तेल आणि सप्त्यातली पंगत असा वत पाणी, बरोबर आहे? माणसं कमी असले की भाजीत मोजकं सामान टाकता येतं. लक्ष द्या. आणि माणसं शेंगदाणे चांगले टाकता येतात, बरोबर आहे का नाही? तेल टाकता येतं, मोजकं टाकता येतं आणि चांगली करता येते, बरोबर? माणसं बैठक रूम मध्ये वाढले की किचन मध्ये पाणी वाढतं, बरोबर आहे? त्याच्यात काय लाजायचं, बरोबर आहे? किचन मध्ये पाणी वाढतं. तसं कीर्तनाला माणसं कमी असले ना की कीर्तनकार शुद्ध चांगलं कीर्तन करतो. माणसं वाढले की कीर्तनकार बी पाणी टाकीतो. परिहारामध्ये जास्त वेळ न घालवता आपण आपल्या अभंगाचं चिंतन करूया. आल्या सगळ्या आमच्या मंडळींनी सांगितले, महाराज वेळेचं बंधनच नाही म्हणले. काही 10 वाजता संपील तरी जमते म्हणले, वेळेचं बंधनच नाही. ऐका इकडे लक्ष द्या. एक मुद्दा घेऊन जाऊया. 7वा दिवस आहे, बरोबर? कमिटीनं आवाळ साहेबांनी, कदम साहेबांनी फोन केला, म्हणले महाराज पहिला फोन तुम्हाला लावलाय, तुमचा कोणता दिवस घालायचा? मी म्हणलं 10वा सोडून कोणता घाला, काही अडचण नाही आपली, बरोबर आहे? आणि 7वा दिवस माझ्या वाट्याला आलाय. थोडंसं लक्ष दिले की कळते बघा, बरोबर? 7वा दिवस. आणि मी काही तुम्हाला नवीन नाही, बरोबर आहे का नाही? ओळखीचे आहेत, बरोबर आहे? नवीन नाही. आपण सगळेजण, तुम्ही आम्ही खेळीमेळी, आपली माती आपली माणसं, आपल्याच माणसाने केली आपल्या माणसाची, बरोबर? एकदम बरोबर बोलले, राईट बोलले तुम्ही. उगा अभंग मागणी प्रकरणातलाय आणि आजच्या दिवशी देवाकडं मागणं मागावं, बरोबर कृष्ण महाराज? देवाकडं मागणं मागावं लागतं. आजचा दिवसच मागणीचा. जरा सोपं बोलू डोळे बाबा, आजचा दिवस हिशोबाचा दिवस आहे. हिशोबाचा, बरोबर आहे? आज मी हिशोब करून जाणार आहे. म्हणजे काही पैशात नाही तर ते म्हणतात हाय काय उद्याचं आज, तसलं काही नाही.
समझने वालों को इशारा काफी विठल विठल आज हिशोब करायचा आहे. कुणी किती सहकार्य केलंय, कुणी किती चाली म्हणल्यात, बरोबर आहे का नाही, चौकदारानं किती चुकारपणा केला, हे सगळं आहे आज, बरोबर आहे का नाही. हे हिशोब आहे आज सगळा. चालीक म्हणल्यात, बरोबर आहे का नाही, का कुणी कुणी चालीच दाखविल्यात. म्हणजे हे वाजविणाराचा हिशोब आहे, गाणाराचा हिशोब आहे. याच्या पलीकडे जाऊन सांगू, कोणी कोणी महाराज जीव घातलेत, कोणी कोणी ऐकायला आलेत, बरोबर आहे, कोण कोण बाहेर बसलेत, हे सगळ्या कोणी चटाया टाकल्यात, ह्या सगळ्या गोष्टीचा आज हिशोब करायचा आहे. माझ्याकडे जो दिवस आहे तो हिशोबाचा दिवस आहे, म्हणजे मागणीचा दिवस आहे. आणि तो सगळ्यांच्या वतीनं बाबांकडं अर्थात भगवान परमात्म्याकडं आपण मागणं मागणार आहे. तुम्हा सर्वांसाठी मी मागणं मागणार आहे. या जगामध्ये असा कोण आहे की तो मागत नाही? थोडस लक्ष द्या. कोण आहे मागत नाही? कोण आहे? प्रत्येकाला मागावंच लागतंय. मला असं वाटतंय गरीबाला सुद्धा मागावं लागतंय साहेब, बरोबर आहे ना. श्रीमंताला सुद्धा मागावंच लागतंय, देवाला सुद्धा मागावंच लागतंय. नवल नाही, संत महात्मे सुद्धा मागतच असतायत. एक एक मुद्दा घेऊया. गरीब लोक मागतच असतायत, मागतच असतायत महाराज, बरोबर आहे ना. आणि गरीबाचा मागणं हा धर्मच आहे. आणि मला असं वाटतंय गरीब लोक मागतात तरी काय? वाढावे संतान, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य, वाढावे संतान, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य, हे वाढावे संतान, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य, वाढावे संतान, गृही भावे धन धान्य, गृही भावे गृही वा वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य. आमच्या घरी धनधान्य वाढावं, आम्हाला मुलगा व्हावा, आम्हाला मुलगी व्हावी, आम्हाला चांगली नोकरी लागावी, आमच्या मुलीचं लग्न व्हावं, चांगली आम्हाला सून यावी, चांगली यावी, तिनं आम्हाला लवकरात लवकर हाताखालून काढावं, हेच मागणं असतं ना. दुसरं काय मागणं असते सांगा ना. नाही, गरीबाचं मागणं तरी काय असते? याच्या पलीकडे काय मागतात आपली तुमच्या आमच्यासारखे सामान्य लोक? एवढंच मागतात ना, बरोबर आहे. देवाच्या पुढे चिमूटभर साखर ठेवायची, मागणं टोपलंवर मागायचं, असलंच असते, बरोबर आहे का नाही? असंच आहे. इकडे लक्ष द्या. गरीब लोक मागत असतात, मागणं त्यांचा स्वभाव आहे, मागणं त्यांचा धर्म आहे. जाऊ द्या, गरीब लोक मागत असतात त्याच्यात काय नवल आहे? श्रीमंत लोक सुद्धा मागत असतात, बरोबर आहे ना. जरा सोपच बोलतो, जरा चालू वर्तमान काळातलं बोलतो. चालू वर्तमान काळातलं, आचारसंहिता संपली म्हणून बोलतो, आता काय अडचण नाही, बरोबर आहे का नाही. मला असं वाटतंय गरीब लोक रोज मागत असतील, गरीब लोक रोज मागत असतील, श्रीमंत लोक 5 वर्षाला का होईना एकदा मागतच असतायत. आहे का ओळख? ओळख राहू द्या महाराज, ओळख राहू द्या. आता कशी ओळख राहणार? 5 वर्षाला एकदा भेटले कुठं ओळख राहत असते का? एक वाक्य सांगू, आपल्याला तिकडे जायचं नाही, आपल्याला कोणत्याच पक्षाची घेणं देणं. आपल्याला काय करायचं? आपला एकच पक्ष, हरिनामावर लक्ष. दुसरा काय करायचं आपल्याला पक्षाशी? मुद्दा आपला एवढाच आहे. श्रीमंत लोक मागत असतात. जरा सोपं बोलू द्या. मला असं वाटतंय उंच माणसाला जर त्याची उंची कळावी असं वाटत असेल, त्यानं कधीतरी ठेंगण्या माणसात आलं पाहिजे, तर त्याला त्याची उंची समाजाला कळेल ना. गोऱ्या माणसाला जर त्याचा गोरेपणा समाजाला कळावा असं वाटत असेल, तर त्यानं कधीतरी काळ्यामध्ये गेलं पाहिजे, तर त्याचा गोरेपणा लोकाला कळेल ना. जरा सोपं बोलू. तसंच श्रीमंत माणसाला जर त्याचा मोठेपणा, श्रीमंती समाजाला कळावी असं वाटत असेल, तर त्या श्रीमंतानं कधीतरी गरीबाला दान देणं गरजेचं आहे. आणि जी लोक दान देत असतात ना, तीच लोक या समाजामध्ये मोठी होत असतात. मागणारे लोक मोठी होत नसतात, देणारे लोक मोठी होत असतात. काही न मागे कोणाशी, तोची आवडे देवाशी. देवाला आवडणारी माणसं जर कोणती असतील, तर जे कुणालाच काही मागत नाही, ती देवाला आवडतात.
पण श्रीमंतानं दिलं पाहिजे. आहे ना तुमच्याकडं, दिलं पाहिजे. माझ्याकडे लक्ष द्या. मी उदाहरण देतो आपल्याला. मी समुद्राचं उदाहरण देतो. प्रल्हाद महाराज सुभाषितकार वर्णन करतात, समुद्रोपी रसातले. सुभाषितकार सांगतात समुद्राकडं पाण्याची श्रीमंती भरपूर आहे. समुद्राकडं कशाची? पाण्याची. किती पाणी आहे समुद्राकडं? किती दिवसही पाऊस नाही पडला तरी समुद्रातलं पाणी कमी होत नाही, आणि कितीही पाऊस पडला तरी समुद्रातलं पाणी वाढत नाही. त्याचं नाव समुद्र. समुद्राकडं पाण्याची श्रीमंती भरपूर आहे. थोडं लक्ष दिलं तर कळेल, आपण सुज्ञ श्रोते आहात. पण समुद्राकडं पाण्याची श्रीमंती जरी भरपूर असली तरी समुद्राहून फिरायला जाणाऱ्या माणसाला हातामध्ये बिस्लरी घेऊन जावं लागतंय. काय जाळायची त्याची श्रीमंती? 1,00,000 रुपये पगार आहे तुम्हाला, 1,00,000 रुपये, पण सप्ताहाची वर्गणी जर देत नसाल तर काय जाळायचं तुमचा पैसा? काय जाळायचं तुमचा पैसा? नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बाबुडी, श्वान सुकरे बाबुडी, श्वान सुकरे बाबुडी, श्वान सुकरे बाबुडी, श्वान सुकरे बाबुडी. तुम्ही स्पष्ट म्हणले नाही, मी म्हणतो. नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी. श्वान म्हणजे कुत्रा आणि सुकर म्हणजे वाघ, बरोबर आहे ना? हा, सुकर म्हणजे वाघ, बरोबर आहे का? सिंह, सिंह चुकलं काय? डुक्कर. सुकर म्हणजे डुक्कर. सप्ताहाला वर्गणी जर देत नसाल आणि 1,00,000 रुपये पगार तुमच्याकडे असेल तर मला असं वाटतं तुमच्यापेक्षा कुत्रे मांजर चांगलीत ना. अजून सोपं, माणसं ती मोठी असतात जी माणसं दुसऱ्याला मोठं समजतात. माणसं ती लहान असतात जी माणसं स्वतःला मोठं समजतात. मला वाटतंय 2 लाख 1,00,000 रुपये पगार तुम्हाला आहे, 50,000 रुपये पगार तुम्हाला आहे, आणि सप्ताहाची वर्गणीच तुम्ही देत नसाल. जगातले 1 नंबरचे दरिद्री आहात तुम्ही. आणि 200 रुपये रोजानं काम करणारे, दुसऱ्याच्या घरी धुणे भांडे करणारी बाई आहे. सप्ताह ही कळाल्याबरोबर वर्गणी नेऊन देते, महाराज आमचे 200 राहू द्या. जगातली 1 नंबरची श्रीमंत आहे, बरोबर आहे ना? 1 नंबरची श्रीमंत आहे बघा, 1 नंबरची श्रीमंत माणसे. अजून सोपं बोलू का? ज्या घरामध्ये, महिलांनी नीट ऐका, तुम्ही टाळ्या वाजवल्या एवढं गोड सांगतो. ज्या घरामध्ये 2 भावांचा, वाक्य नीट ऐका, ज्या घरामध्ये 2 भावांचा आणि 2 जावांचा खळखळून हसण्याचा आवाज येतो, जगातलं 1 नंबरचं श्रीमंत घर आहे, बरोबर आहे ना? आजकाल ही परिस्थितीच राहिली नाही ना. कुठं राहिली परिस्थिती? पुढे जाऊया. पण तुमच्याकडे श्रीमंती भरपूर आहे तर तुम्ही समाजाला देत राहा. जी माणसं देत असतात ती माणसं मोठी होत असतात, जी माणसं घेत असतात ती माणसं लहान असतात. देत राहा. आहे तुमच्याकडे तर देत राहा. गरीब लोक मागतात, नवल नाही. तुम्ही म्हणाल की महाराज श्रीमंती नसावी वाटते का तुम्हाला? नाही नाही, चुकीचं आहे. मला असं वाटतंय की प्रत्येकाच्या घरात भरपूर सोनं असलं पाहिजे. मी तर वेगळ्या मताचा आहे. माझं असं मत आहे की प्रत्येकाच्या घरात कमीत कमी 1 क्विंटल सोनं असलं पाहिजे. किती असलं पाहिजे? किती असलं पाहिजे? अरे बोला ना राव, बोला ना. किती असलं पाहिजे? 1 क्विंटल. विनेकरी तुमच्या घरी किती आहे? लबाड बोलू नका. हा, खरं सांगा, खरं सांगा. आम्ही सगळे रात्रीच्याला येऊ तुमच्या घरी, म्हणजे बोंबलत फिरायची वेळ येणार नाही आमच्या, बरोबर आहे? विनोद असू द्या, हा विनोद असू द्या. पण ज्या तिजोरीमध्ये तुम्ही सोनं ठेवत असाल, महिलांनी नीट ऐका, त्याच तिजोरीमध्ये तुम्ही संस्कृती सुद्धा ठेवली पाहिजे. पुढे ऐका, पुढे ऐका. मस्तपैकी अशी तिजोरी असली पाहिजे. खालच्या कप्प्यामध्ये विटा असल्या पाहिजे. विटा सोन्याच्या, मातीच्या ठेवसाल नाही तर सोन्याच्या असल्या पाहिजे. त्याच्या वरच्या कप्प्यामध्ये बिस्किट असले पाहिजे. बिस्किट, हा, पार्लेचे नाही, पार्लेचे ठेवसाल नाही. 90 पेंटी असलेसले नाही. बिस्किट काय 20 म्हणतात, 20. हा, आपल्याला ते कधी योग झाला नाही खाण्याचा तर काय, बरोबर आहे का? 20 तसले नका ठेवू. ठेवायचे तर सोन्याचे ठेवा. त्याच्या वरच्या कप्प्यामध्ये हार असू द्या. कोणते हार? चप्पल हार, बरोबर आहे ना? आहे ना चप्पल, बूट हार, लक्ष्मी हार, सँडेल हार, बरोबर आहे ना? अजून काय काय हार निघाले ते हार असू द्या. असू द्या, भरपूर सोनं असू द्या. या देशामध्ये रामदास महाराज खूप सोनं होतं. सांगू, एवढं सोनं होतं, एवढं सोनं होतं. या देशात पहिल्यांदा वन भरपूर होते. काय होते? वन. का होते? त्याचं कारण आहे, ज्यावेळेला वन होते त्यावेळेला वनमंत्री नव्हते.
ज्याला कळलं त्याला धन्यवाद, बाकीचे उद्या काल्याला या. आता काय करता, ज्या वेळेला वन होते त्यावेळेला वनमंत्री नव्हते. आता वन झाले, भरपूर वनमंत्री झाले, त्याच्यामुळे वन संपले. आणि त्या वनामध्ये त्या झाडावरच्या फांदीवर जी चिमणी, जी चिडिया बसलेली होती ना दादा, ती सुद्धा जहां डाल डाल पर बोला बोला चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ बोला चला पाठ देते ना मना. डाल डाल पर सोने की चिड़िया करती है. ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग डाला डेरा, ओ भारत देश बोला बोला, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. पाठ आहे ना? अरे हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. पाठ आहे ना? तुम्हाला पाठ आहे का? म्हणा बरं एकदा. जहां डाल डाल पर सोने की चिड़ी, ओ भारत देश, ओ भारत माता की. असं वाटले 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्ट, चला 15 ऑगस्टचा दिवस होता. 15 ऑगस्टचा दिवस होता. नवीनच गावचे सरपंच झाले होते आणि शाळेतल्या मुख्याध्यापकांनी बोलवलं की सरपंच साहेब आहेत, आता भाषण करतील. सरपंच साहेबांनी फू करून सगळी तोंडातली तंबाखू माईकवर टाकून दिली. नवीनच होते बिचारे, त्यांना माहीत नव्हतं. आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली. बरोबर आज 15 ऑगस्ट आहे, आज 15 ऑगस्ट आहे, आज 15 ऑगस्ट आहे. बरोबर आज 15 ऑगस्ट आहे. त्याचं कारण काल 14 ऑगस्ट होता, पण आज 15 ऑगस्ट आहे. उद्या 16 ऑगस्ट आहे, म्हणून आज 15 ऑगस्ट आहे. परवा आज 15 ऑगस्ट आहे. परवा कसे एका ड्रेस मध्ये पोरा उभं राहिलेत. आज 15 ऑगस्ट आहे. परवा आज 15 ऑगस्ट आहे. आणि शाळेतल्या शिक्षकाला माझी विनंती, मला माहीतच नव्हतं एवढं सुंदर असतो 15 ऑगस्ट. अरे आज कळालंय मला एवढं. अरे कधी आलाच नाही शाळेत, तुझा काय माहिती. मला कळलंय आज 15 ऑगस्ट एवढा सुंदर असतोय. शिक्षकांना माझी विनंती, की मुख्याध्यापक साहेबांना माझी विनंती, हा 15 ऑगस्ट आपल्या शाळेमध्ये वर्षाला नाही महिन्याला साजरा झाला पाहिजे. परवा आज 15 ऑगस्ट आहे. आज 15, हे 15 ऑगस्टचं भाषण आहे? नाही नाही नाही, हे 15 ऑगस्टचं भाषण नाही महाराज. 15 ऑगस्टचं भाषण कसं असलं पाहिजे? जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. 15 ऑगस्टला बोलवा मला, निवांत कीर्तन करू. याच भारत देशासाठी भगतसिंगानं प्राणाचं बलिदान दिलं होतं, याच देशासाठी. बरोबर आहे ना? जाऊया पुढे. आपला तो विषय नाही, आपला विषय हा चाललाय, आपला मुद्दा हा चाललाय. गरीब मागत असतात, नवल नाही. श्रीमंतही मागत असतात, श्रीमंतानं गरीबाला दिलं पाहिजे. मागतच असतायत, मागणं त्यांचा धर्मच आहे. तिसरा वर्ग आपला असा आहे की देवाला सुद्धा या जगामध्ये मागावं लागतंय. कुणाला मागितलं होतं? आमच्या कौशल्या माईला देवानं मागितलं होतं, मा मला तुझ्या पोटी सगुण रूप धारण करायचंय. बरोबर आहे ना? कौशल्याला मागितलं होतं ना, मला तुझ्या पोटी राम रूपानं जन्माला यायचंय. आमच्या देवकीला सुद्धा मागितलं होतं, मा मला तुझ्या पोटी कृष्ण रूपानं अवतार घ्यायचा आहे. बळीराजाच्या दरबारामध्ये जाऊन सुद्धा हात पसरला होता का नाही डोळस महाराज? बरोबर आहे ना? बळीराजाच्या दरबारामध्ये जाऊन हात पसरवला होता. तेरे द्वार खडा भगवान, भगत भर दे रे झोली, भगत भर दे रे झोली. मागावं लागतंय,
मागतच असतात. आमच्या गावात 3 जण काळे माणसं होते. सोनेन महाराज काळे, आडनावाचे नाही, काळेच होते. आणि देव प्रसन्न झाला त्यांना. देवानं पहिल्याला विचारलं, बोल काय पाहिजे तुला? ते म्हणला, देवा मला गोर करा, गोर. देवाने त्याला गोर केलं. दुसऱ्याला विचारलं, तुला काय पाहिजे? ते मला त्याच्यापेक्षा गोर करा. देवाने त्याला त्याच्यापेक्षा गोर केलं. तिसऱ्याला विचारलं, बोल तुला काय पाहिजे? ते म्हणला, त्या दोघाला माझ्यासारखं करा. एवढं सांगून मी कायला रेंज आली नाही, त्याला मी काय करू आता? कदाचित पावसामुळे बी टावर गेला असेल. मग महाराज काय करावं? मागतच असतायत. गरीब मागताय, श्रीमंत मागताय, देवाला हे मागावं लागतंय. द्याविषयी सोडून जगद्गुरु तुकोबारायासारखे साधू आणि नाथ बाबासारखे साधू ज्या दिवशी मागतात ना, त्या दिवशी नवल आहे. महाराज आम्हाला उत्तर द्या. म्हणे काय? गरीब मागतात नवल नाही, अजिबात नाही, मागणं त्यांचा धर्म आहे. श्रीमंत मागतात नवल नाही, अजिबात नाही, मागतच असतायत. देव मागतोय नवल नाही, अजिबात नाही, देवही तसाच आहे. बरोबर आहे ना? कारण श्रीमंत मोठे असतात, देव सुद्धा मोठाच आहे. मोठे मागतच असतायत, देव मोठा आहे. मग संत महात्मे मागतात, हेच का नवल वाटतंय तुम्हाला? त्याचं कारण आहे, हात पसरीजीने धिगत्याचे, हात पसरीजीने धिगत्याचे, हात पसरीजीने धिगत्याचे, हात पसरीजीने धिगत्याचे. सुखमने करी प्रमाणे ठेंगणे, सुखमने करी प्रमाणे ठेंगणे, सुखमने करी ठेंगणे. हात पसरीजीने धिगत्याचे, हात पसरीजीने धिगत्याचे, धिगत्याचे, सुखमने करी प्रमाणे ठेंगणे, सुखमने करी प्रमाणे ठेंगणे. हात पसरीजीने धिगत्याचे, हात पसरीजीने धिगत्याचे, सुखमने करी प्रमाणे ठेंगणे, बस मोकळ्या वाजवाकडे. हे मी आले नको वाजू, वाजवायचं तर मोकळ्या वाजू. जिओ आले आणि टाळ्या वाजले, वाजूच नका त्याच्यापेक्षा. होय, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हरी हात पसरी जिने. आपल्याला येत नाही काय बा? धिगत्याचे, जो दुसऱ्याला मागत असेल त्याचा धिक्कार आहे. किंवा तुकोबारायाच्या पुढे जाऊन सांगतात, एखादा जर मागतच असेल ना तर तुकोबाराय म्हणले, त्याच्या अंगावर रॉकेल टाका आणि त्याला फुकून द्या. जळोजीने लाजीरवाने, आम्ही मागत नाही. महाराजांना विचारलं का मागत नाहीत? महाराजांनी काय उत्तर दिलं? काही मागणे हे वडिलाची रीत जाणत सो, वडिलाची रीत जाणत सो. काही मागणे हे वडिलाची रीत जाणत सो, वडिलाची रीत जाणत सो. काही मागणे हे आम्हा अनुचित आणि वडिलाची रीत जाणत असो. आम्ही कधी कुणाला काही मागत नाही. त्याचं कारण आहे आमच्या बाप दादाची ती काय आहे, परंपरा आहे. आम्ही मागत नाहीत, आम्ही मागणाऱ्यातल्या कुळातलेही नाहीत. 7 पिढ्या आम्ही कुणी काही मागितलेलं नाही आणि आम्ही मागणारही नाही. आम्हाला गरजही नाही मागण्याची. काय करायचंय, आम्ही श्रीमंत आहोत. महाराज काय बोलताय राव तुम्ही? श्रीमंत आहे तुम्ही? हा, आम्ही श्रीमंत आहेत. अरे काय तुम्ही श्रीमंत आहे? 2 तोंडी आहात का महाराज तुम्ही? म्हटले कस काय? मागेच तर बोलून गेले तुम्ही. काय? आम्ही सदैव सूडके, आम्ही सदैव सूडके, जवळी येता चोर धाके, जवळी येता चोर धाके. हरी जाऊ पुढती भिके,
जाऊ पुढती भिके कुत्री घर राखीते आपल्याकडे सगळा माल आहे पण हळूहळू काढायचा बरोबर आहे ना हा. सगळा माल ठेवा लागतो तेव्हा दुकान चलत असतं विठाल देवाची हे द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्ती चारी साधलिया तेणे मुक्ती चारी साधलिया तेणे मुक्ती चारी साधलिया हरि मुखे मन हरि मुखे मन हरि मुखे मन हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी ऐकताय ना तुम्ही माणसं भारत देशासारखी पुन्हा होणार नाहीत महाराज कधीच नाही भारत देशातली माणसं भारत देशातच पुन्हा होणार नाहीत बरोबर हा गा वैकुंठी जोराया विठ्ठल सुख रात पुंढरी सुख वाटे जीवा आपल्या पुढचेच माणसं लगेच म्हणते सुख वाटे जी बघा म्हणते तुम्ही हा म्हणा तुम्ही येते का नाही येते हो म्हणत नाही बघा सुंदर ते ध्यान उभे विटे वजे बघा येते हा म्हणा म्हणा तुम्ही म्हणा उगा माग म्हणा हा म्हणा कामाव जायला त्या बघा त्या बघा एवढ्या लय पक्के ते बरोबर आहे का नाही जे का रंजले गांजले त्याशी मन जो आपुले तुझी साधू ओळखावा देव तेथची जागा मृदू सभा आता निघतो गावाकडे जातो आता तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताची जे का गाजले वास आठुले जमलं ना आता असं बरोबर आहे आपल्याला येत नाही काही पण बिघडलेलं कळत इकडे लक्ष द्या आमच्या दिंडीत फॉरेनर आलत एक फॉरेनर गब्बा साव का नाही धोतर धरले माझं आता ते नक्षीचं धोतर बघितलं मला म्हणताय ह्याला काय म्हणतात मी तर येड्याला काय सांगा मी ह्याला धोतर म्हणतात ते मला न न न नेमकं काय म्हणतात आता धोतराला काय म्हणते दुसरं आता माझं इंग्रजी चांगलं तयार आहे पण मला अजून धोतराला इंग्रजी शब्द सापडला तुम्हाला सापडलाय का कोणी मी MPSC चा विद्यार्थी पण मला अजून सापडलं नाही तुम्हाला कोणाला सापडलंय का इंग्रजी शब्द धोतराला काय म्हणतात कदम सर सांगा माहित असला आपल्याला तर माहित नाही काय धोतराला काय म्हणतात धोतरच मला धोतर म्हणतात ते मला न तर तेवढ्या गोबासा कोण आहे मागून गेले आणि कष्ट हातात धरला कष्ट आणि मला म्हणतात ह्याला काय म्हणतात मी आणलं याला कष्ट म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तुमच्या शहरात काय म्हणतात संभाजीनगरमध्ये हा कष्टात म्हणतात ना मी आणलं नाही राव याला कष्टात म्हणतात ते मला न न न नेमकं काय म्हणतात त्याच्या गळ्यात टाय होता
टाय प्रल्हाद महाराज मी त्याचा टाय धरला असा हातात. मी म्हणलं ह्याला काय म्हणतात ते काय मला माहिती का? ह्याला टाय म्हणतात. मी म्हणलं न नेमकं काय म्हणतात त्याला काय माहिती? टायला मराठीतून पटा म्हणतात म्हणून त्याला काय? मी म्हणलं नाही राव याला टायच म्हणतात. मी म्हणलं कोणता टाय कोणता ते काय मला माहिती का? तुम्ही आता हुशार आहे, मला इंग्रजी कळतं ना थोडंफार. ते काय मला माहिती का? महाराज दिस इज अ फ्रंट टाय. कोणतं टाय? फ्रंट म्हणजे समोर. ते काय मला महाराज दिस इज अ फ्रंट टाय. मी म्हणलं मग दिस इज अ बॅक टाय. त्याला काय लगे एवढं? पण एक आहे का H2O अमेरिकेत पाणी, फ्रान्समध्ये पाणी, आफ्रिकेमध्ये पाणी, पण भिंतीवर बसून भिंत चालवणारा ज्ञानोबा राय, वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराज फक्त भारत देशात होऊ शकतात. याची कीर्ती महाराष्ट्रात क्षत्रिय कुलावंत छत्रपती शिवाजी महाराज की बस. ही काही शिवजयंती नाही. पुन्हा नंतर म्हणू कधी होय कशाला लोक आता ही माणसं दुसरीकडे होणार नाहीत. बरोबर आपल्याला लय पवाड येते भाऊ, पण आपण म्हणत नाही नको वाटतं कशाला. बरोबर नाही कदम साहेब तुम्हाला म्हणू का एखादा? चला लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. आपला विषय हा चालला होता, मुद्दा हा चालला होता, संत महात्मे कधीच कुणाला काही मागत नाही आणि ते ज्या दिवशी मागतील त्या दिवशी नवल, त्या दिवशी नवल. लक्ष द्या. छत्रपती शिवाजी महाराजांना बातमी कळाली, जगद्गुरु तुकाराम महाराज शेवटी लोहगावला राहायचे. जगद्गुरु तुकोबराच्या कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराज समोर जाऊन बसतायत. एक वाक्य मला महत्वाचं सांगू द्या, आपण सूज्ञ श्रोते आहात. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये एक राजे असे होते, त्यांना लोक महाराज म्हणायचे, आणि आमच्यामध्ये एक महाराज असे होते, त्यांना लोक राजे म्हणायचे. आमच्यामध्ये एक महाराज असे होते, त्यांना लोक राजे म्हणायचे. सोनल महाराज महाराज होते. कोण? ज्ञानोबा आहे, त्यांना लोक ज्ञानी यांचा राजा म्हणायचे. आणि आमच्यामध्ये एक राजे होते, शिवाजी राजे, त्यांना लोक शिवाजी महाराज म्हणतात. मला असं वाटतंय की कीर्तन हे राजे महाराज यांनी ऐकलं पाहिजे. त्यावेळेला राजे होते, आता आमदार खासदारांनी कीर्तन ऐकले पाहिजे. गरज आहे, देशाला गरज आहे की आमदारानं कीर्तन ऐकलं पाहिजे. खासदाराच्या सुद्धा 100 अभंग पाठ असले पाहिजे, असा नियमच काढला पाहिजे. पाहिजे बरोबर आहे ना? मला असं वाटतंय रामप्रभूचं राज्य, महाराज आहे तिथं, रामप्रभूचं राज्य, अयोध्येचं राज्य जगाच्या मालकाच्या ताब्यात होतं, पण वशिष्ठ जसं बोलतील तसंच राज्य चलत होतं, हे महत्त्वाचं आहे. बरोबर आहे ना? वशिष्ठानं एक कमिटी तयार केली होती 5 साधूच्या म्हणण्यानुसार. एक सांगितलेत मी वशिष्ठ गुरुदेव, दुसरे 4 तुम्ही बघून मी गुतं थोडंच घेतलंय. बरोबर आहे का नाही? 5 साधूच्या म्हणण्यानुसार रामप्रभूचं राज्य चालत होतं. काय गोड आहे हो रामायण. मला माझ्या आवडीचा विषय रामायण. पुनी पुनी कीर्तनी ओ सुनी सुनाई, पुन्हा पुन्हा ऐका वाटतं, एवढं रामायण गोड आहे बघा. सांगू आज वेळेचं बंधनच नाही ना. भावानं भावाशी कसं वागावं याबद्दलचा विचार रामायण शिकवतंय. सासून सुनेबरोबर कसं वागावं याबद्दलचा विचार सुद्धा रामायण शिकवतंय. जरा पुढे चला, दिरानं भाऊजाई सोबत कसं वागावं हे सुद्धा रामायण शिकवतंय. लखनजी आणि सीता माते हे दीर भाऊजाई होती ना. मला असं वाटतंय कसं वागावं रामायण शिकवतंय. काय झालं, सीतामाईच्या कानातली कुंडल आणि पायातली पैंजण लक्ष्मणजींच्या समोर ठेवली होती आणि सांगितलं, लखन कोणाचे आहेत रे हे, ओळखू येतील का तुला? लखनजीनं सांगितलं, दादा काय किती रामायण गोड आहे. दादा कुंडल मला माहीत नाहीत कुणाचे आहेत ते, पण पैंजण मात्र मी ओळखू शकतो, कारण ते आमच्या भाभीचे आहेत, सीतामाईचे आहेत. पैंजण सीतामाईचे आहेत. राघव सीतामाईचे पैंजण आहेत. त्यावेळेला रामप्रभू विचारतात, माझ्या अंगावर काटा आला, मस्त आहे बघा. लखनजी
लखन हा दादा, अरे पैंजणही सीतामाईचेच आहेत आणि कुंडलही सीतामाईचेच आहेत ना. लखनजीचे डोळे भरून आले आणि लखनजी सांगतात, दादा आयुष्यभर मी सीतामातेच्या तोंडाकडे कधी पाहिलंच नाही, फक्त मी पाय बघितले म्हणून मी पैंजण ओळखू शकतो. लाजा वाटतात महाराज आज या समाजामधले काही प्रकरणं बघितल्याच्या नंतर. तोच देश आहे आपला की ज्या देशामध्ये रामायण घडलं, तोच देश आहे आपला जे देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना कल्याणच्या सुभेदाराची सून मावळ्याने आणून दिली होती नजराना म्हणून, ती सुद्धा परत पाठवून दिली माझी लेक आहे म्हणून. तो देश आहे ना आपला, तोच देश आहे आपला, तोच महाराष्ट्र आहे आपला की संत श्रेष्ठ भगवान बाबावर लोकांनी आळ घेतला म्हणून स्वतःच्या लिंगाचा छेद केला. तोच देश आहे ना आपला. आणि ज्या ठिकाणी लिंगाचा छेद केला, रक्त सांडलं ना, तुळशी उगवल्या, रक्त सांडिले जेथे तुळशी उगवल्या. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा, वैराग्य मूर्तिमंत. मला असं वाटतंय 12 पर्यंत ऐकलं तरी ऐकताल तुम्ही आज, बरोबर आहे ना. विषय महत्वाचा आहे, ऐका. माहित नाही आपली तुमची पुन्हा भेट होती नाही होती, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का. लक्ष द्या, आपला विषय हा चालला होता जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला. बोला ना राव, छत्रपती शिवाजी महाराज येऊन बसतात. हे आमच्या पार्टीचे बोलतायत राव, तुम्ही बोला कुणीतरी. छत्रपती शिवाजी महाराज कुणाच्या कीर्तनाला येत आहेत? दिलगावकर तुकोबरायच्या कीर्तनाला. कुठे? लोहगावला येऊन बसतायत. वा, लोहगावला बसतायत. महाराजांनी काही उपदेश केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना, प्रल्हाद महाराज असं वाटलं, आता महाराज म्हणतात की तुकोबाराय महाराज, आम्हाला आता राज्य करायचं नाही, आम्हाला आता परमार्थ करायचा आहे. आता लक्ष द्या, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या आणि छत्रपती म्हणतायत की महाराज आम्हाला आता राज्य करायचं नाही, आम्हाला आता परमार्थ करायचा आहे. ऐका तुकोबरायचे उद्गार. तुकोबराय म्हणतात, राजे तुमच्या हातात तलवार असणं हा तुमचा परमार्थ आहे आणि आमच्या हातात माळ असणं हा आमचा परमार्थ आहे. पुढे ऐका. राजे, आमच्या हातातली माळ जर टिकावी असं वाटत असेल तर तुमच्या हातात तलवार असणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या दिवशी तुमच्या हातातली तलवार खाली पडेल त्या दिवशी आमच्या हातातली माळ सुद्धा ही लोक आपोआप खाली टाकावी लागेल आम्हाला. लक्षात येते का बोलणं? कारण तुमचं लग्न हे कुणाबरोबर लागलंय? तलवारीशी लगीन लागलं. तुमचं लग्न तलवारी बरोबर लागलेलं आहे. राजे, महाराजांना, छत्रपतींना तुकोबारायांची दया आली आणि तुकोबारायांच्या घरी छत्रपतींनी काही मावळ्यांच्या बरोबर काही नजराना पाठवून दिला. सोनं नाणं हे पाठवून दिलं. तुकोबाराय भंडाऱ्यावर होते, जिजाबाई घरी होती. जिजाबाईने ते घेतलं आणि जिजाबाई म्हणली, वाह, झाले मी श्रीमंत, मस्त झाले मी श्रीमंत. मला वाटत होतं अगोदर माझ्या चौघी बहिणी नांदती सुखाने, माझी ऐशी कैसी कर्मरेषा, माझ्या माय बापे बरे नाही केले. इकडून उद्गार येत असतात बघा, ते नेहमी येत असतात. माझ्या माय बापे बरे नाही केले, पदरी बांधिले भिकाऱ्याच्या. मायबापानं वाटोळ केलं आमचं, भिकाऱ्याच्या पदरात बांधलं आम्हाला, वाटोळ केलंय मायबापा. बंद करा भजन, आधी करा भोजन मग करा, आधी करा भोजन मग करा भजन. सोपं बोलू का मग महाराज? जरा सोपं बोलू आपल्या पार्टीसाठी बोलतो, कळलं तर बघा. जगद्गुरु तुकाराम महाराजांची जिजाऊ भजनाकरता जीव घालत होती. म्हणजे भजनाकरता जीव घालणारी तुकाराम महाराजांची जिजाऊ आणि जेवणाकरता भजन करायला लावणारी आपली सगळ्याची जिजाऊ. काहीला कळलं, काहीला उद्या पाकिट घेऊन गेले हो कळण घरी. असंच आहे ना, माझ्या सहित आलं होतेच, माझ्या सहित, बरोबर आहे का नाही? काय मस्त आहे. चला पुढे जाऊया. चालायचं पुढं. आपण म्हणलं ना, कुठवर आलं खालचे म्हणते तू सांग, तुला कशाला आणलंय मग?
एक जण मला असं करायचा बसल्या बसल्या खाली, मला वाटायचं त्याला लय कळते काही. मी सगळं कीर्तन त्याच्याकडे बघून केलं आणि कीर्तन झाले लोकांनी म्हणलं काय अभ्यास आहे राव त्या माणसाचा. म्हणले त्याला ऐकू येत नाही. काय हाणून घ्यायचं घासल्याच्या पुढे सांगा काय करावं सांगा बरं महाराज काय करावं काय करावं. झाले मी श्रीमंत भरपूर सोनं आलंय घर सजवलं गेलं सुंदर स्वयंपाक केला तुकोबराय घरी आले विचारलं आवडे कुठून आणलंय हे सगळं जिजा कुठून आणलंय कळालं महाराज आले होते छत्रपतींचे मावळे आले होते. ऐका ना सगळं सोनं नाणं पैसा अडका जवळ घेतला आणि गडावर गेले आणि सांगितलं राजे काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची व्हावा. कशासाठी दिले दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे सोने रूपी आम्हा मृतिके समान माणिक पाषाण खडे जैसे. राजे घेऊन जा तुमचं नको आम्हाला काय करायचं आम्हाला नकोच आम्हाला. ऐका ना एक मिनिट पुढे ऐका. महाराज म्हणले की छत्रपती म्हणले की अहो महाराज तुम्ही समाधानी व्हावं म्हणून दिले ना. ऐका ना किती गोड आहे हो. समाधानी व्हावं म्हणून दिले समाधानी व्हावं म्हणून दिले म्हटल्या बरोबर तुकोबाराने स्मित आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. दरे नारे 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 दरे ना अंगात आले. मी एकदा म्हणलं ना ऐकणाराच्या अंगातच आलं. मी मिठी मारली म्हणलं काय चुकलं द्यावा मला दमानी खिशात बिडी आहेत मोडत्या दमानी. आम्ही तेने सुखी राजे मना विठ्ठल विठ्ठल मुखी हरी तुमचे रवित धन ते मज मृत्यू के समान. राजे तुमचं सोनं घेऊन जा नको आम्हाला मातीप्रमाणे. राजे मग काय करावा काही नाही कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी लई झालं तर एक करा म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मजही आस. एवढंच करा आम्ही यानं सुखी हो. महाराष्ट्राच्या जाणत्या राजाला सुद्धा जे परत पाठवू शकतात ते संत ज्या दिवशी मागत असतात ते नवल आहे. लक्षात आलं का. जे कीर्तन जी महाराज जी माणसं रोज कुणाला तरी मागत असतात ना त्यांनी जर मागितलं तर ते नवल आहे का बोला ना. पण जे कधीच कुणाला मागत नाहीत ते ज्या दिवशी मागतील ना त्या दिवशी नवल आहे. लक्षात आलं ना बोलणं आता लक्षात आलं ना बोल. बघा तुम्ही आम्ही लोकांकडून मागून पैसे घेतो बरोबर आहे म्हणजे कीर्तना जेव्हा एवढे लागतील ते म्हणतात आहे ते सांगितलं पाहिजे बरोबर आहे का नाही. आम्ही जर तुम्हाला म्हणलं आम्हाला एवढी लागतील तर ते कुठं नवल आहे त्याच्यात काय नवल आहे. पण जी कीर्तनकार कधीच पैसे ठरवत नाहीत आणि जे तोंडानं सांगतात की आम्ही कधी कुणाला मागत नाहीत आम्ही पैसे ठरवत नाहीत आणि ते ज्या दिवशी म्हणतील अजून 1000 रुपये द्या त्या दिवशी म्हणते माणसं म्हणते काय त्या दिवशी तर कीर्तनात सांगितलं मागत नाही ना आज 1000साठी माघारी आला. म्हणजे हेच ह्या गोष्टीचं काय होतं नवल होतं नवल. आपला विषय तो नाही आपला विषय महत्वाचा आहे हाय बरोबर. नवल काय झालं काशीहून एक नौकर निघाला. कुठून बोला गड्या. काशीहून एक नौकर निघाला. कुठं आला तुमच्या जिल्ह्यामध्ये जवळच 50 किलोमीटर वर पैठणला आला. कोण नौकर पैठणला आला. विचारलंय काय हो इथं नाथबाबाचं घर कुठे आहे नाथबाबाचं. एकानं सांगितलं तो झेंडा बघ तो झेंडा दिसतो का तो झेंडा भगवा झेंडा ते नाथबाबाचं घर जा तिथं. हा तिथं येतोय आणि हाक मारतोय नाथबाबा ओ नाथबाबा बाहेर या नाथबाबा बाहेर येतं. खाली बसा खाली बसा. तिकडे नका भाऊ तिथलं हा तिकडे कुठं बघायला तुम्ही हा. नाथबाबा बाहेर या. नाथबाबा बाहेर येतात.
विचारतात काय रे राजा, कोण आहेस रे तू, कोण आहेस? बाबा मी नौकर आहे, नौकर. गाव कोणते तुझं गाव? गरीबाला का गाव असते का बाबा? गरीबाला गाव नसते, गरीबाला गाव नसते. अरे पण मायबाप तुझं नाव काय? नाव बाबा गरीबाला कुठं नाव असते बाबा? गरीबाला का नाव असते काय? होय, गरीबाला नाव असते? गरीबानं किती जरी काम केलं ना तरी गरीबाला नाव नसते. नाव मोठ्याच असतं राव. गरीबानं चटया टाकल्या तरी गरीबाचं नाव नसते. गरीबानं पोस्टर चिटकले तरी गरीबाचं नाव नसते. गरीबानं पंगत घातली तरी गरीबाचं नाव नसते. फक्त मोठा पांढरे कपडे घालून पुढं बसला की मोठ्याचं नाव असते. गरीबाला का नाव असते का बाबा? गरीबाला नाव नसते बाबा. अरे पण मायबाप गरीबाला कसले आले बाबा? मायबाप मेले बाबा आमचे मायबाप. बाबा विना वाजू नका, विना विना. गरीबाला कसले आले बाबा? मायबाप मेले बाबा आमचे मायबाप. मायबाप मेलेत म्हटल्याच्या नंतर नाथबाबाचे डोळे पाणावले. नाथबाबा म्हणतात, राजा मायबाप नाही तुला? हा बाबा, मायबाप मेले बाबा आमचे. मायबाप मेलेत म्हटल्याच्या नंतर नाथबाबाच्या डोळ्यातून खडकन पाणी आलं. राजा मायबाप नाही तुला? नाही बाबा, मायबाप मेले. गरीब आहेत ना बाबा आम्ही. गरीबाला मायबाप नसतात. दादा गरिबीचं दुःख फार वाईट असतं. ज्यानं गरिबी अनुभवली असेल ना त्याला गरिबीचं काय दुःख असतं ते कळेल. आम्ही आळंदीला राहिला होतो महाराज. आळंदीला महाराज होते, आम्ही सोबतचे. कावळ्या चिमणे हागलेले, शिळ्या भाकरीचे तुकडे मिठाच्या पाण्याबरोबर खावे लागायचे ना. त्यावेळेला माईनं भरवलेला दूध भाकरीचा काला आठवायचा महाराज आम्हाला. या मंडळीला विचारा, विनोद नाही रे बाबा. सोनवणे महाराज तुम्ही आळंदीला होते काय? यांना माहिती. आळंदीमध्ये जलाराम बाप्पाची मधुकरी मागावं लागायची. जलाराम बाप्पाचे कृष्णा महाराज, रोळस महाराजांना माहितीच. आबासाहेब प्लास्टिकची पिशवी घेऊन जायचा. भिकाऱ्याच्या लाईनमध्ये का वागून महाराज 2-2 तास उभं राहावं लागायचं. 2-2 तास भजन असायचं तिथं. बरं कोणतं होतं? श्रीराम राम जय जय राम. पुढे तुम्हाला वाटते तसं नव्हतं, पुढंच वेगळं होतं. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम राम जय जलाराम, असंच होतं ना. वगराळवर कडी भेटायची, वगराळवड एवढूसा भात, शिरा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये एकत्रित घ्यायचा. कधी वैतागेश्वराच्या मंदिरामध्ये आम्ही जाऊन थांबायचं. आमचा रडण्याचा कार्यक्रम असायचा. 2-2 तास आम्ही रडायचो. 2-2 तास. कधी कधी बाबांकडे जायचं. बाबा भूक भागत नाही हो. बाबा सांगायचे, राजा तुम्हाला 2 टायमाला खायला भेटतं रे, आम्हाला तर 1 टायमाला सुद्धा भेटत नव्हतं. सांगू, भूक भागत नव्हती पण आधार भेटत होता. माझ्याबरोबर आमच्या गावचे 10-15 पोर होते. एकही टिकलं नाही, सगळे निघून गेले. बऱ्याचदा प्रयत्नही केला मी जाण्याचा. एस टीमध्ये बसलो, निघालो. आळंदी बसस्टँडपासून महाराज देव फाट्यापर्यंत गाडी गेली. आणि तिथपर्यंत गाडी गेल्याच्या नंतर खाली उतरलो. कंडक्टर मला काय झालंय? मी सांगितलं, राजा दादा माझ्यासोबतची मुलं आळंदीहून गावाकडे गेले ना, त्यांना घरी कोणीतरी विचारणार आहे, त्यांची काहीतरी व्यवस्था होईल बाबा.
मी जर गावाकडे जाईल ना तर मला म्हशी सांभाळायला लागतील. त्याचं कारण आहे, आम्हाला जवळ घेऊन राजा नसलं कर्मत तर राहू दे म्हणणारे मायही नाही आणि आम्हाला बापही नाही, कोण जवळ घेणार आहे. आम्ही त्या दिवशी ठरवलं जगात आमची माय इथंच आहे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पायवंतीत असे. पुन्हा उतरलो. गरिबीचं दुःख वाईट असतं. आम्ही इकडून कीर्तनाला चाललो होतो महाराज सर कीर्तनाला. 5 वर्षाची मुलगी भाजीपाला विकत होती, भाजीपाला. आणि भाजीपाला विकत असताना मी तिथं गेलो आणि मी त्या मुलीला सहज विचार, तुम्ही सूद आहात लगेच कळेल, मी सहज विचारलं काय ग दीदी पालक आहे का? पालक काय विचारलं? पालक आहे का? पालक आहे का असं म्हटल्याच्या नंतर कदम साहेब त्या 5 वर्षाच्या मुलीचे डोळे भरून आले. आई, आणि ती मुलगी काय म्हणली माहिती? बाबा पालक असते ना तर रस्त्यावर भाजीपाला विकायची वेळ आली नसती. कळलं तुम्हाला? गरिबीचं दुःख वाईट असतं, फार वाईट असतं. आम्ही खूप गरिबी भोगलेली महाराज, आम्हाला माहिती गरिबीचं काय दुःख असतं ते. ज्यानं कधी गरिबी भोगलीच नाही ना त्याला गरिबीचं दुःख काय माहित. ते दिवस आठवा आणि आजचे दिवस आठवा, डोळे भरून येतील. मग मी विनंती करतो आपल्याला, पैशाचा उदामादा करू नका. गरज आहे तिथं खर्च करा. आम्हाला 1 रुपया खर्चायचा होता ना महाराज त्यावेळेला सुद्धा आम्हाला भीती वाटत होती की हा 1 रुपया उद्या कामाला येईल. मी आपल्या पाया पडतो दादा, तुम्हाला जी किंमत आहे ना ती तुम्हाला किंमत नाही, पैशाला किंमत आहे. वाक्य सांगतो, दौलत से आदमी को जो सम्मान मिलता है, वाक्य पुन्हा ऐका, दौलत से आदमी को जो सम्मान मिलता है वो उसका नहीं उसकी दौलत का होता है. पैशानं जी तुम्हाला किंमत भेटत असती ती तुमची नसते दादा, तुमच्या जवळच्या पैशाची असते रे. संपू द्या तुमच्या जवळचा पैसा, कोण विचारतो तुम्हाला? कोणी विचारत नाही तुम्हाला. नाशिक जिल्ह्यामध्ये कीर्तन होतं महाराज. नाशिक जिल्ह्यामध्ये 2 कीर्तन आपल्याकडे 2 वेळे झाले ना, सकाळचं आणि काल्याचं आणि रात्रीचं, जागर आणि काला. दिवस होता नागपंचमीचा आणि नागपंचमीच्या सणाच्या दिवशी मी त्या ठिकाणी गेलो होतो. ऐकताय ना आपण? आणि गेल्याच्या नंतर पुरणपोळीचा स्वयंपाक असतो ना, आई नागपंचमीला पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता. ऐका, आणि मी म्हणलं कीर्तन झाले, मला निवांत मुक्कामाची व्यवस्था बाजूला करा कुठेतरी जिथं कोणी नसेल. आणि मी त्या घरी गेलो ना, त्या घरी 2 मुलं होते आणि एक बिचारी आई होती. ते लेकरं आईच्या कमराला मिठी मारून डसडस रडत होते. मी म्हणलं आई का रडता तो मुलं? ते म्हणले महाराज मुलांना विचारा. मी मुलांना विचारलं का रडतायत रे? म्हणले आईला विचारा. त्यावेळेला मी आईला विचारलं ना, आई का रडतात ही मुलं? त्यावेळेला ती बाई काय म्हणली माहिती? ती बाई म्हणली महाराज आज कोणता सण आहे? म्हणलं नागपंचमीचा. पुरणपोळी असते ना आज? म्हणलं हा. आमचे पोरं गावात गेले होते पाटलाच्या वाड्यावर आणि त्यांनी पुरणपोळीचा स्वयंपाक बघितला आणि घरी येऊन म्हणतात आई आपल्याला कधी करायची पुरणपोळी? खरं सांगू महाराज, यांचा बाप 15 दिवस झालं आत्महत्या करून मेलाय. घरात अन्नाचा कण नाही, खायला काही नाही हो. लेकरं म्हणतात पुरणपोळी कर, कुठून करायची? कीर्तनाला आले होते, पाणी ठुलं होतं चुलीवर पाणी. मी आई पाणी कशासाठी ठुलंय? ती काय म्हणली माहिती का? महाराज कीर्तनाला आले होते तुमच्या, 8 दिवसांनी लेकरं उपाशीत. मला वाटलं होतं कीर्तनाला आल्याच्या नंतर नादी लागून लेकरं झोपी जातील, पण लेकरं झोपली नाहीत. घरी आल्यावर म्हणतात आई भूक लागली स्वयंपाक कर. ज्यार ती चूल पेटवली, चुलीवर पाणी ठेवलंय, पातेलं ठेवलंय ना, लेकराली वाटेल आई स्वयंपाक करते आणि आजची रात्र माझी निघून जाईल. याला गरिबी म्हणतात. तुम्हाला एक सांगू, रामदेव बाबा सगळे आसनं शिकवतात सगळे, पण उपवाशी पोटी झोप कशी लागावी हे आसन बाबा शिकवत नाहीत. ही गरिबाची लेकरं आपोआप शिकून घेतात. आपल्या घरात खायला काही नसलं की गुडघ्यात पोटात गुडघे घालून आपोआप झोपी जातात. बरोबर आहे ना?
बाबा मी गरीब आहे बाबा, गरीब आहे बाबा. अरे पण कशासाठी आलास इथं बाबा? काम करण्याकरता आलो बाबा, तुमच्या घरी काम करण्याकरता. अरे पण आमच्याकडे अगोदरचा नौकर आहे ना. नाही म्हणू नका बाबा, नाही म्हणू नका. ज्या घरी मला काम मिळालं त्या घरी काम करण्याची माझी इच्छा नाही, मला तुमच्या घरी काम करायचंय बाबा. बाबा गिरिजाबाईला हाक मारतात ना, आज बाबा गिरिजा जी. जुन्या काळात जी आवाज यायचा, बरोबर आहे ना? तुमच्या काळात बाबा बायकोला हाक मारायचा, आपण हाक मारली, समजा मुलीला सुनाला हाक मारली, सुनबाई, घरातून आवाज कसा यायचा? जी, बरोबर आहे ना? हा, आता बी आवाज येतो, सुनबाई काय. मी सुना मोठ्याने बोलायलेत म्हणूनच म्हातारे भैरे झालेत, बाकी काही कारण नाही. म्हातारे जी भैरे झालेत ते सुना मोठ्याने बोलायला लागल्यात बघा, बाकी सुन गिरिजा जी. अगा नौकर आलाय, काय काम करशील रे दादा? मा मी सांगन ते काम करीन, मा तुम्ही सांगा मा फक्त. आणि त्याच्याकडं पहिलं काम येते, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. 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 हरी अनन्य भक्ती भावे निळावंदी त्यांचे पाय. अनन्य भक्ती भावे निळावंदी अनन्य भक्ती भावे निळावंदी त्यांचे पाय. अनन्य भक्ती भावे निळावंदी त्यांचे पाय. रती स्वामी एकनाथा, रती स्वामी एकनाथा. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.